इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती. पाठ क्रमांक 7. दिव्याच्या शोधामागचे दिव्य. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. यांचा जन्म 1947 सालचा. हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांचे संस्कार शिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथा कथांतून बालविकास इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. प्रस्तुत पाठामध्ये थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता यांचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केलेले आहे. थोडक्यात पाठाचा परिचय सांगायचा झाला, थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेल्या दिव्याच्या अपूर्व शोधाची मनोवेधक कहाणी या पाठात लेखकांनी सांगितलेली आहे. आपली बुद्धिमत्ता आणि अपार मेहनत, कष्ट यांची सांगड घालून आपल्याला उद्बोधक कथा या ठिकाणी थॉमस अल्वा एडिसनने कशा प्रकारे दिव्याचा शोध लावलेला आहे, ही उद्बोधक कथा आपल्याला अचंबित करून टाकते, आश्चर्यचकित करून टाकते. चला तर मग पाहूया आपण थॉमस अल्वा एडिसन यांनी दिव्याचा शोध, विजेच्या दिव्याचा शोध कशा प्रकारे लावलेला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. दिव्याच्या शोधामागचे दिव्य. दिव्य म्हणजेच काय? चमत्कार, अग्निपरीक्षा किंवा व्रत, ह्याला दिव्य असं म्हणतात. आणि जो लाईट आहे, त्याच्या जो शोध लागलेला आहे, त्याच्या मागचा चमत्कार काय आहे ह्याची उद्बोधक अशी कथा या ठिकाणी लेखकांनी आपल्या पुढे सांगितलेली आहे. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. 1879 म्हणजे 1979 मध्ये वसंत ऋतूचे तेव्हाचे दिवस होते. आता वसंत ऋतू 6 भारतीय ऋतूमधील एक ऋतू आहे, तो म्हणजे वसंत ऋतू. आपले 6 भारतीय ऋतू म्हणजे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. या ऋतूत हे जे 6 ऋतू आहेत, 6 ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये झाडे मोहरतात, त्याला फुले येतात, त्याला तो ऋतू असतो वसंत ऋतू. ह्या ऋतूमध्ये काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन हा डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसात सर्वत्र अंधार पसरला. वसंत ऋतूमध्ये साहजिकच आपला इंग्रजी महिना मे महिना येतो आणि ह्या दिवसामध्ये आपली सुट्टी घालवण्यासाठी काही मित्रांना घेऊन थॉमस अल्वा एडिसन हा खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, तो डोंगराळ भागामध्ये, ज्या ठिकाणी बरेचसे डोंगर आहेत त्या ठिकाणी तो जाऊन राहिला. आणि त्या दिवशीचा दिवस होता सूर्यग्रहणाचा दिवस. सूर्यग्रहण म्हणजेच काय? सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका रेषेमध्ये येतात आणि त्यामुळे साहजिकच सूर्य आपल्याला दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण असे म्हटलं गेलेलं आहे. आणि सूर्यग्रहणाचा तो दिवस असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरलेला होता. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमलेले होते. आणि सूर्यग्रहण म्हटलं याला शास्त्रीय सुद्धा कारण आहे आणि त्याचबरोबर ज्योतिषी सुद्धा त्याची धर्माशी सांगड घालतात. आणि ह्या सूर्यग्रहणामध्ये जे की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे जेव्हा एका रेषेमध्ये येतात तेव्हा साहजिकच आपल्याला सूर्य दिसत नसतो, सगळा अंधार पडलेला असतो. आणि हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणजे नवीन नवीन शोध लावणारे सायंटिस्ट आणि त्याचबरोबर ज्योतिषी म्हणजे काय? ग्रहस्थितीवरून आपलं भविष्य सांगणारे, हे सर्वजण काय झाले होते, त्या ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. जण एकत्र बसून गप्पा मारत होते, परंतु एडिसन कोणत्या तरी विचारामध्ये गढून जाणे म्हणजे बुडून जाणे, गुंग होऊन जाणे, तो कोणत्या तरी विचारामध्ये गुंग झालेला होता.
त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात काढलात? त्या अंधारात वर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूंच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काही ते वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येत असतात. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी ज्योतिषी, शास्त्रज्ञ सर्वजण त्या खेड्यामध्ये डोंगराळ भागात बसलेले असतानाच एडिसन हा कोणत्या तरी विचारामध्ये गुंग झालेला होता, गढून गेलेला होता. त्या विचारामध्ये तो बुडून गेलेला होता. आणि त्याच्या एका मित्राने त्याच्याकडे पाहिले आणि सहज विचारले, काय एडिसन, तुम्ही सहज शांत बसलेले आहात की तुम्ही काय करताय? कोणता तरी विचार करता. तो म्हणजे कोणता? की ह्या अंधारावर मात करण्यासाठी. अंधारावर मात करणे म्हणजे अंधार संपून टाकण्यासाठी, ह्या अंधारावरती विजय मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या नवीन वस्तूचा, प्रकाश देणाऱ्या वस्तूचा शोध लावत आहात का? असा प्रश्न त्यांच्या मित्रांनी बोलून दाखविला. किंवा ही तुम्हाला कल्पना सुचली आहे का? कल्पना सुचली म्हणजे आयडिया आली आहे का की तुम्ही नवीन प्रकाश निर्माण करणारी कोणती तरी वस्तू शोधणार आहात, अशी कल्पना तुमच्या डोक्यात आली का? कारण असले वेडगळ विचार, वेडगळ म्हणजेच काय? न पटणारे किंवा हास्यास्पद, वेड्यासारखे विचित्र विचार हे तुमच्याच डोक्यामध्ये येत असतात. अशा प्रकारे थॉमस अल्वा एडिसनच्या मित्राने त्याची चेष्टा केली. मला वेडगळ म्हणा किंवा काही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. ह्यावरती एडिसनने उत्तर काय दिलं? मला तुम्ही वेडगळ म्हणा म्हणजे तुम्ही मला वेडा ठरवा किंवा इतर काहीही मला बोला किंवा उपदेश करा किंवा मला काहीही तुम्ही बोलत राहा, परंतु खरंच सांगतो की हाच डोक्यात आता माझ्या विचार आलेला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे आणि मी खरोखरच काहीतरी आपल्याला प्रकाश देईल अशीच वस्तूच्या शोधामध्ये मी सध्या आहे. मी त्याच शोध लावण्याचा मी विचार करतो आहे की जी किमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. आणि अशी वस्तू की ती किमतीने सुद्धा कमी असेल आणि सामान्य माणूस तो सुद्धा ही वस्तू खरेदी करू शकेल आणि घरामध्ये प्रकाश निर्माण करू शकेल. अशा प्रकारे मला वस्तू निर्माण करायची आहे. तोच विचार मी माझ्या डोक्यामध्ये करत आहे. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही, म्हणजे तेवढं विचारपूर्वक घेतलं नाही की हा ना उगी सहज मी बोललो म्हणून बोलतोय असं त्यांना वाटायला लागलं. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरच नेले आणि तिथल्या बऱ्याच मित्रांनी तर काय केलं, एडिसनचं हे बोलणं खरंच हसण्यावर नेलं. म्हणजे हा काहीतरी चेष्टा किंवा थट्टा करतोय असं त्यांना वाटायला लागलं. तुम्हाला ही थट्टा वाटते, पण हातच्या काकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. जेव्हा एडिसनच्या मित्रांनी हे मनावरती घेतलेलं नाही, एडिसनचं बोलणं हास्यावर नेलं, चेष्टा करतो असं वाटायला लागलं, तेव्हा मात्र एडिसन म्हटला की माझी ही गोष्ट हसण्यावर नेण्यासारखी नाहीये, म्हणजे गंभीरपणे दखल तुम्ही घेतलेली नाहीये. तुम्ही हसण्यावर नेऊ नका, गंभीरपणे याची दखल तुम्ही आतापर्यंत घेतलेली नाहीये. तुम्हाला मी सहज बोलतोय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला ही थट्टा वाटते, परंतु हातच्या काकणाला आरसा कशाला? आता या ठिकाणी हातच्या काकणाला आरसा कशाला ही एक म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की जे सरळ दृष्टीस पडते त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची नसते. जे आपल्याला दिसतं ते सरळ डोळ्याला दिसतं तेच खरं असतं. त्यासाठी इतर कोणाचे ऐकून किंवा पाहून म्हणायची काही गरज नसते. म्हणजेच हातच्या काकणाला आरसा कशाला, जे सरळ दृष्टीस पडते त्यासाठी इतर वस्तूंची मदत घ्यायची नसते. म्हणजे मी स्वतः तुम्हाला बोलतोय ना, दुसऱ्यांनी कोणी माझे बोलणं पटवून सांगणं तितकंसं महत्त्वाचं नाहीये असं या ठिकाणी एडिसनना म्हणायचं आहे. आणि माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान म्हणजेच काय? एखादी गोष्ट करून दाखवण्याचे मान्य करणे.
आणि खरंच मी काय केलंय, माझ्या मनात जे ठरवलेलं आहे, माझ्या मनातील जी वस्तू आहे, ज्या वस्तूंची मी कल्पना केलेली आहे, इमेज केलं आहे की अशी वस्तू जी की सर्वसामान्यांना परवडेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रकाश निर्माण करेल, अशी वस्तू शोधण्याचं काम मी करणार आहे. ही गोष्ट मीच आव्हान स्वीकारलं आहे, म्हणजे एखादी गोष्ट दाखवण्याचं मान्य केलेलं आहे. मी गोष्ट ही करून दाखवणारच आहे आणि हे मी मान्य करतो आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला आणि हे सर्व एडिसन काय केलं, सहज बोलावं, नॉर्मली बोलावं त्याप्रमाणे तो बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्यच होते. आणि एडिसनचे वैशिष्ट्य म्हणजेच काय, खासियत. एडिसनचं खासियत म्हणजे काय, एखादी गोष्ट, कोणती गोष्ट त्याच्या मनामध्ये आली आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करायचाच. पाठपुरावा करणे म्हणजेच काय, सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा आणि ती गोष्ट तयार करण्याचा प्रयत्न करायचा. हे त्याचं वागण्याचं, हे त्याचं वैशिष्ट्य होतं, त्याची खासियत होती. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. आता सर्वसामान्यांना परवडेल अशा वीज निर्मिती करायची किंवा प्रकाश निर्माण करणारी काहीतरी वस्तू बनवायची आहे, हे त्यानं आव्हान स्वीकारलं. आव्हान म्हणजे थोडंसं सामना करण्यास स्वतःलाच त्यानं सिद्ध केलं की मी हे करून दाखविणारच. परंतु हे काम त्यानं जितकं सहजतेने बोलला तितकं सहज होणं शक्य नव्हतं, तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वी काही प्रयत्न झाले. आणि कृत्रिमरित्या आपण नैसर्गिकपणे रात्रीचा दिवस नाही करू शकत, परंतु कृत्रिमरित्या आपण ते करण्यासाठी प्रयत्न बऱ्याच जणांनी यापूर्वीही केलेले होते. म्हणजे थोडक्यात काय की रात्रीच्या वेळेला उजेड पाडण्यासाठी, रात्रीच्या वेळेला उजेड निर्माण होण्यासाठी विविध प्रयोग यापूर्वीही केले गेलेले होते. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. सर हम्फ्रे डेव्ही याने खाण म्हणजेच गुहेमध्ये, खोल गुहा किंवा गुहेसारखी अंधारी अशी जागा, त्यामध्ये दगडी कोळशाची खाण असो किंवा एखाद्या धातूची खाण असो, ते खोदकाम करता वेळेस त्या कामगार लोकांना दिसावं ह्या उद्देशाने उजेड तयार करणे. आणि सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये जे काम करतात त्या काम करणाऱ्या लोकांसाठी, त्यांना वापरण्यासाठी कमानदार असा दिवा तयार केलेला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजेच कोळसाच्या पदार्थाचे तुकडे जोडले होते. आणि त्यामध्ये वीज वाहून नेण्यासाठी म्हणजे प्रकाश पडण्यासाठी जे कार्बनचे जे 2 टोक होते, ताराचे टोक, त्या तारेच्या टोकांना कार्बनचे म्हणजेच काय, कोळशाचे तुकडे, त्यांचे पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. आणि प्रकाश कशा प्रकारे पडायचा, सर हम्फ्रे डेव्ही याने कमानदार दिव्याचा शोध लावलेला होता, जो की खाणमध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडायचा, खाणीमध्ये काम करण्यासाठी उपयोगी हा पडायचा. आणि हा कसा, दोन्ही तारांच्या टोकांना कार्बनचे तुकडे जोडलेली होती, कार्बनच्या पदार्थांची म्हणजेच कोळशाच्या पदार्थांची तुकडे जोडलेली होती. आणि ते दोन्ही एकत्र आणले की त्या ठिकाणी झगमगीत असा प्रकाश पडायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. परंतु हा जो प्रकाशाचा उपयोग होता, यूज होता, ह्याला बऱ्याचशा मर्यादा होत्या. त्या जास्ती प्रमाणात तो चालणारा नव्हता किंवा सर्वसामान्यांना उपयोगी पडावा असा देखील तो नव्हता. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. आणि दरवेळेला अशा प्रकारे तारांच्या टोकांना कार्बनचे तुकडे लावायचे आणि ते जाळायचे आणि प्रकाश निर्माण करायचा, हे काम कसं होतं, खर्चिक होतं. ह्याच्यासाठी खर्च भरपूर लागणार होता आणि हाच खर्च सर्वसामान्यांना परवडणारा असा नव्हता. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. आणि जेव्हा कार्बनचे तुकडे जळायचे, ते जळता वेळेस लख्ख प्रकाश तर पडायचा, परंतु विषारी वायू म्हणजे वारा, हवा सुद्धा त्या ठिकाणाहून निघायची. त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा हा धोकादायक होता.
प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको, हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. आता या ठिकाणी प्रकाश जास्त वेळ टिकणारा दिवा पाहिजे होता थॉमस अल्वा एडिसनना त्यांच्या मनासारखा. त्याचबरोबर तो कमी खर्चामध्ये निर्माण झालेला असावा आणि फार प्रखरही त्याचा प्रकाश नकोय, म्हणजे तेजस्वी खूपच. ज्याप्रमाणे सर हम्फ्रे डेव्ही यांनी तारेच्या 2 कमानदार तारेला कार्बनच्या पदार्थाचे तुकडे लावले आणि ते जवळ आणल्याच्या नंतर जो लख्ख प्रकाश पडायचा तो फार थोडा वेळ पडायचा आणि त्याचबरोबर त्याचा वायू हा आरोग्याला धोकादायक होता आणि रोज कार्बन जाळणे म्हणजे हे खर्चिक काम होते. साहजिकच ते सर्वसामान्यांना परवडणारं नव्हतं. म्हणून एडिसनला अशा प्रकारे दिवा निर्माण करायचा होता की त्याचा प्रकाशही जास्त वेळ टिकावा, तो दिवा निर्माण करण्यासाठी खर्चही कमी लागावा आणि त्याचा प्रकाश तितका झगमगीत प्रखरही नको, सौम्य हवा. प्रखर म्हणजेच काय? तेजस्वी. तितकाही प्रकाश नको आणि त्यातून विषारी वायू निघण्याचा धोकाही नको. हे सारे जमायचे कसे? हेच विचारचक्र एडिसनचे सुरू झालेले होते. आता आपण बाकीचा भाग हा पुढील भागामध्ये पाहू.